मोहितोज आहे, कोकोनट क्रश आहे, मँगो मिल्कशेक्स आहे, कैरी पण आहे, छास, लस्सी. हे सगळे स्टाफ लोक आहेत. स्टाफ लोकांना सगळ्यांना माझा चॅनल माहिती पडलाय. पूर्ण व्हिडिओ बघतात 1 तासापासून. प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज वाढलेले आहे आणि 12 फॉलोअर्स वाढलेले आहेत. हाच तो आहे आरामखोर. सगळीकडे बातमी फैलवली आहे. लोकमत साहित्य पुरस्कार 2026 निमंत्रण पत्र जिकडे गडकरीमध्ये आहे, ठाण्यामध्ये. आणि आता ही ट्रेन आलेली आहे, AC ट्रेन आहे. तर चला ट्रेनमधून ठाणे स्टेशन. अरे बापरे, मला AC मध्ये पण खूप गर्दी आहे. आणि आता दादर स्टेशन मध्ये, म्हणजे मी आता दादर स्टेशनला आलेलो आहे. आता दादर स्टेशन आता मी ठाण्याची ट्रेन पकडणार आहे. 4चा टायमिंग दिलेला आहे, 4 वाजतापर्यंत पोहोचायचं आहे. तर क्राऊड बघा. आता तिकीट पण काढली आहे म्हणून TC पण दिसत नाही आता. हे ठाणा स्टेशन आहे आणि ठाणा स्टेशनला जर तुम्ही कधी आला, तुम्हाला कुठेही जायचं आहे, तर हे बघा इकडे बघा, इथे मीटर रिक्षा लागलेली असते. तर त्यांना तुम्ही डायरेक्ट बसायचं आणि बोलायचं, दादा गडकरी गडकरी. कुठे लाईनीमध्ये लाईन लागलेली होत आहे. ते बघा इकडेच तुम्हाला भेटणार. हे बघा ह्या सगळ्या लाईनी लागलेल्या असतात, मीटरवरती आहे सगळं. तर गाईज फायनली मला रिक्षा भेटलेली आहे गडकरीमध्ये जाण्यासाठी. आणि इकडे तुम्ही कधी पण आला तर कॅश पैसे घेऊन या. मोस्टली आता मी 7-8 रिक्षामध्ये बघितलं तर मला मोस्टली ऑनलाईन नाहीच बोलले. आता जे दादा भेटले त्यांनी मला बसवलं रिक्षामध्ये, ऑनलाईन त्यांच्याकडेच आहे. तर होऊ शकलं तर तुम्ही कॅश पैसेच घेऊन या. तलाव बघा किती मोठा आहे. ठाण्यामधला सगळ्यात फेमस मोठा तलाव जे गडकरी नाट्यगृहाच्या बाजूला आहे, सगळ्यात मोठं फेमस आहे. आणि ठाण्यामध्ये तलावाचं शहर, सगळ्यात मोठं पाण्याचं शहर असं म्हटलं जातं. एक गडकरी कट्टा आहे, इकडे कॅन्टीन पण आहे, गडकरी कट्टा. आणि हे बघा हे लोकमतचं. आता हे बघा हे लोकमत साहित्य पुरस्कार. इकडे काउंटर लागणार, इकडे सगळी पुस्तकं आता लागणार आहेत. हाय हाय हाय, येतो जेवण येतोस तू चल मग जेवण येऊया. आपला एकदम खास सुनील सर, जे ठाण्याचे एकमेव कार्यकर्ता आपले लोकमतचे. ठाणे महानगरपालिका राम गणेश गडकरी रंगनाथ हे नवीन 2025ला ही सुधारणा केलेली आहे गडकरीची. आणि खूप चांगला आहे, लोकमतचाच कार्यक्रम आहे. ते बघा किती सुंदर आहे. जेवणाचा टाइम झालेला आहे, आता 2:30 वाजले आहेत. फार मस्त जेवण आहे, सगळे स्टाफ लोक जेवायला बसले तिथं. काय होतं निशान मस्त आता जेवेन. मग त्याच्यानंतर 4-4:30च्या नंतर आम्हाला तिथे पोहोचायचं आहे लोकेशन होती. गडकरी नाट्यगृहाच्या समोर बघा एक छोटासा कॅफे आहे. इकडे प्रत्येक मिक्स ज्यूस भेटतात. आणि हे बघा एक ग्लास मॉकटेल. आणि हे बघा हे ग्लास. दादा काय काय भेटतं आपलं, कुठे गेले? अरे मालक कुठे आहे तिकडचे? मालक कुठे? मालक दादा कुठे आहेत? काय काय ज्यूस भेटतं आपल्याकडे, सांगा 2-3 नावं. मॉकटेल्स आहे, मोहितोज आहे, कोकोनट क्रश आहे, मँगो मिल्कशेक्स आहे, कैरी पण आहे, छास, लस्सी. अच्छा, आता हे बघा नाट्यगृहाच्या समोर तुम्ही आला तर यांच्याकडे दादाकडे यायचं, खूप छान भेटतं. मॉकटेल भेटतं, सगळं भेटतं. तर तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. आणि हे बघा ह्या कपमध्ये भेटेल तुम्हाला. दादा कधीपासून आपलं चालू केलं आपण? 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून. अरे वा. सगळ्यात जास्त फेमस काय आपल्याकडे, काय जातं सगळ्यात फेमस? मॉकटेल, आईस गोळा आणि जामून शॉट. जामून शॉट. वा, ही आपली छाछ होते रेडी. हा ना, सुरुवात केली. काय बोलता? दुकानाचा पहिला आयटम छास आहे माझा. वा, सुरुवात माझी छास पासून झाली. वा. दादा मला ह्याच्यात द्या ना, ह्याच्यात चालेल, तुम्ही ते ह्या कपमध्ये पिना. ह्या कपमध्ये जाम इच्छा आहे माझी प्यायची.
वा मस्त. थांबा 1 मिनिट असं पकड. वा हे बघा त्यांची मी छास ट्राय करतो. मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. बघू. वाव खरोखर छान आहे. कशी वाटली? मस्त एकदम अप्रतिम. मराठी हे सगळे स्टाफ लोक आहेत. स्टाफ लोकांना सगळ्यांना माझा चॅनल माहिती पडलाय. पूर्ण व्हिडिओ बघतात 1 तासापासून. प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज वाढलेले आहे आणि 12 फॉलोअर्स वाढलेले आहेत. हाच तो आहे आरामखोर. सगळीकडे बातमी फैलवली आहे. पटेकर नावाने रिपोर्टिंग. हा स्टाफ आहे. सगळ्या स्टाफ लोकांना माहिती पडलाय की मी व्हिडिओ बनवतोय. आता टेन्शन आलंय काय करायचंय. हे बघ विरार मध्ये नमुने बोलताय. ठाणे महानगरपालिका राम गणेश गडकरी रंगायतन. नवीन नाव ठेवण्यात आले आहे. आता हे चेंज झालेलं आहे. 2025 पासून सुधारणा केली आहे. आणि बाहेर पण तुम्ही बघितलेलं आहे की मस्त छान कलर केलेला आहे. हे बघा गेल्या 2 तासापासून माझीच व्हिडिओ बघतोय. आनंद झाला पाहिजे तुला का वाईट वाटलं पाहिजे? साई बाबा का पूरा नाम क्या है? साई बाबा का पूरा नाम अरे अक्षय पटेकर का पूरा नाम क्या है? अक्षय नाना पटेकर. आता कार्यक्रमला चालू व्हायला आता टाइम आहे. अजून अर्धा तास बाकी आहे. आणि आपले राहुल सर आहेत. आणि आता बघू आता कार्यक्रमची कशी सुरुवात होते आहे. खूप चांगले चांगले पाहुणे येणार आहेत आज. आणि पुस्तकांचा साहित्य पुरस्कार लोकमत हे सगळी आपली टीम आहे लोकमतची. हाय यांचा ब्लेझर एक मस्त आहे. मला ब्लेझर जाम आवडला. एकदम फुल रॉक ना मस्त. बघू आता पुढची आता कार्यक्रम सुरुवात होत आहे. सगळे फोटोज हे आपले नरेंद्र सर आहेत. लोकमत साहित्य पुरस्कार मध्ये बघा ही सगळी पुस्तकं आहेत. हे पुस्तकं ज्यांनी लिहिलेले आहेत जे लेखक आहेत त्यांना आज पुरस्कार भेटणार आहे. आणि प्लस ही जी पुस्तकं जे घेणार त्यांना त्यांचा ऑटोग्राफ पण भेटणार आहे. बघा ही पुस्तकं आहे सगळी. हे बघा मी कोकणचो डॉक्टर खूप छान पुस्तक आहे हे. हे बघा आम्ही स्वयं पुन्हा. हे बघा अशी छान पुस्तकं आहेत ही. आता लोकमत साहित्य पुरस्कार हे चालू झालेला आहे कार्यक्रम. आणि खूप क्राऊड आलेला आहे. चांगल्याने सेलिब्रिटी पण आलेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तुम्ही बघा खूप छान आहे. मला तर खूप आवडला लोकमत साहित्य पुरस्कार. खूप छान आहे. लोकमत समूहाचे समूह संपादक विजय भाविस्कर, लोकमतचे संपादक मुंबई आवृत्तीचे अतुल कुलकर्णी, कोकणी माणसाच्या सान्निध्यात अनेक वर्ष जवळून काम करणाऱ्या डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी कोकणी माणसाचं अंतरंग अतिशय खुमासदार शब्दात मी कोकणचो डॉक्टर या पुस्तकातून वाचकांच्या समोर मांडला आहे. वरकरणी हसवणाऱ्या पण कोकणी माणसांच्या व्यथा वेदना मांडणारं हे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करतं. अधूनमधून कोकणी बोली भाषा वाचनाचे रंगत आणखी वाढवते. म्हणूनच आपल्या या ललित लेखनाला लोकमत साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. समकालीन प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे मी कोकणचो डॉक्टर. लेखक आहे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. ललित लेखन काव्य प्रकारामध्ये हा पुरस्कार जातो. जितकं अज्ञान आहे ते ज्ञान मिळवूनच ज्ञानी होता येईल यावर माझा मनापासून विश्वास आहे. ह्या माझ्या वाचनाच्या गोष्टीत मी आता अगदी नट म्हणून जी अगदी थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यात झालेला सिनेमा हा सुभाष बाबूंचा सिनेमा जो श्याम बेनेगल यांनी केला होता. राजेंद्र बाबू, मकरंद जनासपुरे, ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी, सचिनजी मोटे आणि सचिनजी गोस्वामी.
की संपूर्ण महाराष्ट्रात केवळ मराठी साहित्याबद्दलच पुरस्कार देणारं लोकमत हे एकमेव वृत्तसमूह आहे. तेव्हा मला जाणवलं हे जर नसतं तर आमच्यासारख्या लेखकांना हे व्यासपीठ मिळालं नसतं. त्यामुळं त्यांनी जी काही वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला, इथं बसणारा प्रत्येक जण मला वाटतं वाचन संस्कृती जोपासणारी व्यक्ती आहे. स्ट्रगल फॉर सर्वायवल आधी खूप असतो आणि तो संघर्षाचा काळ खूप महत्त्वाचा असतो. मग हा आमचा मित्र RCFच्या एका खोलीमध्ये दुसऱ्या एका धुळ्यातल्या मित्राबरोबर राहायचा आणि त्याच्याकडे जेवायला जायचो. आणि त्यावेळी खरोखरीच त्यांचं जेवण हे 3 विटांच्या चुलीवर बनायचं. म्हणजे आज गॅस कमी आहे म्हणून ते मला असं वाटतं की त्या मित्राला आता अडचण नाही येणार तशी, आणि त्याला तो सराव आहे. स्वयंपाक करून जीव घालण्याचं मित्रांना आवड पण आहे. मकरंद अनासपुरे आणि सचिन खेडेकर अभिनेते सर, खूप छान त्यांनी माहिती दिली आणि खूप छान भाषण दिलं त्यांनी. म्हणजे छान स्पीच केला. पुस्तकांचं वाचन, ही संस्था वाचननी वाढायला हवी. खूप छान म्हणजे याची माहिती त्यांनी दिली. पुस्तकांचं एक खरा महत्त्व आहे. पुस्तकं वाचाल तर वाचाल असं जे म्हटलं गेलेलं आहे ते अत्यंत बरोबर आहे. पुस्तक तुमची जीवनदृष्टी व्यापक करतं. पुस्तक तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतं. त्यामुळे आवर्जून वाचा. सर खूप छान, सरांनी पुस्तकाच्या बद्दल खूप माहिती छान दिली. थँक्यू सर. थँक्यू सर. आत्ताची जी मुलं सर जास्त मोबाईल बघतात, पुस्तकं वाचत नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? मोबाईल बघणं ठीक आहे, पण पुस्तकं वाचली पाहिजेत. कारण पुस्तकं वाचली तर आपल्याला एक परिसर जो आहे तो रचण्याची मेंदूला एक सवय लागते आणि कल्पनाशक्तीला एक वाव मिळते. त्यामुळे पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सर. बस सरांनी बरोबर सांगितलं की मोबाईल पण बघा पण पुस्तकं पण वाचा. खूप चांगला कार्यक्रम झाला, मस्तपैकी. लोकमत साहित्य पुरस्कार तुम्हाला आता व्हिडिओमध्ये भेटेल. आणि हा माझा पहिला व्हिडिओ होता, पहिला ब्लॉग होता. तर सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. हे बघा, हे आपले लोकमतचे कार्यकर्ते. यांचं काय ऐकू नका आणि मला सबस्क्राईबर करा, फॉलो करा. बस, धन्यवाद. आता विरारला निघालोय आणि आज ट्रेनमध्ये गर्दी कमी आहे. तर यांना मी तेच विचारलं की आज गर्दी कमी आहे, तर बोलतात गरमी जास्त आहे पण गर्दी कमी आहे. चला, तर माझा हा ब्लॉग इथेच संपवतो. गुड नाईट. 10:30-11 वाजलेत. आता आपण पुढच्या व्हिडिओला नंतर बनवू. ओके, बाय बाय, गुड नाईट. असंच मला फॉलो करा आणि सबस्क्राईबर करा.